आज आपण अष्टविनायक यात्रेचा एक खास आढावा घेणार आहोत. आता अष्टविनायक म्हणजे काय? तर ही फक्त एक तीर्थक्षेत्रांची सफर नाही आहे. हा गणपतीच्या 8 वेगवेगळ्या रूपांचा शोध घेण्याचा एक तुम्ही म्हणू शकता अनोखा प्रवास आहे. ही आहेत महाराष्ट्रातली गणपतीची 8 अत्यंत महत्त्वाची स्वयंभू मंदिरं. स्वयंभू म्हणजे जी स्वतः प्रकट झाली आहेत. तर यातली पहिली गोष्ट म्हणजे या यात्रेचा एक ठरलेला क्रम आहे. ही यात्रा पुणे जिल्ह्यातल्या मोरगावच्या मोरेश्वर गणपतीपासून सुरू होते आणि परत तिथेच येऊन संपते. त्यामुळे कसं यात्रेला एक पूर्णत्व येतं. दुसरी खास गोष्ट म्हणजे इथली प्रत्येक मूर्ती ही पूर्णपणे वेगळी आहे आणि हेच तिचं वैशिष्ट्य. उदाहरणार्थ सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे, जे खूपच दुर्मिळ मानलं जातं. तर दुसरीकडे रांजणगावचा महागणपती नावाप्रमाणेच अष्टविनायकांमध्ये सर्वात भव्य आणि शक्तिशाली रूपात आपल्याला दिसतो. आणि तिसरं आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांची खास ठिकाणं. कसं ते सांगतो. लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती चक्क एका डोंगरातल्या नैसर्गिक लेणीत वसलेला आहे. म्हणजे बघा, निसर्ग आणि अध्यात्म यांचा किती सुंदर संगम आहे. तर महडच्या वरदविनायक मंदिरात एक नंदादीप आहे, जो कित्येक वर्षांपासून अखंड तेवत आहे असं म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, अष्टविनायक यात्रा म्हणजे केवळ 8 मंदिरांना भेट देणं नाही, तर गणपतीच्या 8 अद्वितीय रूपांना आणि त्यांच्या कथांना अनुभवण्याचा एक प्रवास आहे.